नमस्कार मंडळी. तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी. सर्वात आधी मी तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज जी रेसिपी दाखवणार आहे ना, ती अतिशय सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये, त्याचबरोबर अगदी थोडक्यात कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. तर सर्वात आधी आहे ना, मी बाजारातून इकडे चिकन आणलेलं आहे 1 किलोच्या आसपास. चिकन आणल्यावरती एका प्लेटमध्ये काढून घेतलं, स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलं. त्यानंतर त्याला थोडंसं मीठ, थोडंसं हळद आणि थोडासा लिंबाचा रस असं सर्व छान असं लावून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकून. त्यानंतर आहे ना, पुढची प्रोसेस म्हणजे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. बासमती तांदूळ घेतलेले आहेत 1 किलोच्या आसपास. ते सुद्धा आपल्याला छान असे 5 ते 6 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यातलं सर्व पाणी निथळून काढायचं आहे. आता हे तांदूळ जवळजवळ 1 तास तरी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. तोपर्यंत मी इथे बाकीची तयारी करून घेतलेली आहे. कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं बारीक कापून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे जवळजवळ 10 ते 12 कांदे मी सोलून घेतलेले आहेत. सोलून स्वच्छ पाण्यातून पुन्हा धुवून घेतलेले आहेत आणि हे कांदे आपल्याला आता बारीक कापून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. कारण की बिर्याणीसाठी सर्वात महत्त्वाचा जो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे तळलेला कांदा, ज्याला आपण बरिस्ता म्हणतो. त्याचीच तयारी करत आहोत. कांदे अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत. त्याच्या सर्व पाकळ्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे. कांदे कापून होत आहे तोपर्यंत मी कढईमध्ये तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे. कढईतलं तेल तापण होतं आहे तोपर्यंत इथे कांदे आपल्याला छान असे कापून झालेले आहेत आणि थोडा थोडा करत इथे कांदा आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच इथे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. जास्त ब्राऊन केला तर त्याला थोडीशी कडवट अशी चव येते. म्हणून इथे गोल्डन ब्राऊन झाल्यावरती तळलेला कांदा एका टिश्यू पेपरवरती मी काढून घेतलेला आहे आणि पुन्हा दुसऱ्या ताटात मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि गार झालेला कांदा ह्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे. तर इथे आपला सर्व कांदा छान असा तळून झालेला आहे. पुढची प्रोसेस ते म्हणजे चिकन शिजवायचं आहे. त्यासाठी मॅरिनेट केलेलं चिकन घेतलेलं आहे. बिर्याणीमध्ये मी बटाटासुद्धा ॲड करणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला ॲड करायचं तर करू शकता. त्यानंतर कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट, थोडासा चिकन मसाला, चिकन बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि थोडंसं घरगुती मसाला घेतलेला आहे मी. कसुरी मेथी घेतलेली आहे. त्याचबरोबर तळलेला कांदासुद्धा आपला तयार आहे. बारीक कापलेला कोथिंबीर आणि पुदिना, आलं आणि लसणाची पेस्ट. त्याचबरोबर पाव किलोच्या आसपास मी दहीसुद्धा घेतलेलं होतं आणि ते सर्व दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. दही फेटून साईडला ठेवून दिलं. ज्या टोपामध्ये मी चिकन शिजवणार आहे ना, तेच टोप इथे मी घेतलेलं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला काढून घ्यायचं आहे. चिकन काढून घेतल्यानंतर कोरडे मसाले टाकायचे आहेत. कापून घेतलेला बटाटा यामध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर 3 चमचे आलं आणि लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट, कसुरी मेथी, थोडासा तळलेला कांदा, जवळजवळ अर्ध्याच्या वर कांदा ह्यामध्ये ॲड करायचा आहे. कारण लेअरिंगसाठी आपल्याला खूप कमी कांदा लागणार आहे. फेटून घेतलेलं दही, बारीक कापलेला कोथिंबीर पुदिना ॲड करायचे करू शकता, कारण आपण पेस्ट ऑलरेडी ॲड केलेला आहे. आम्हाला आवडतो तर म्हणून मी ॲड केलेला आहे. ज्या तेलामध्ये कांदा तळून घेतलेला आहे ना, तेच तेल ह्यामध्ये मी ॲड केलेलं आहे गार झाल्यानंतर. आणि हे सर्व मसाले छान असे हातानेच मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे चिकन आहे ना, मी जवळजवळ 80% शिजवून घेणार आहे. चिकन शिजून होतं आहे तोपर्यंत साईडला आपल्याला तांदूळसुद्धा छान असा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. तांदूळ भिजून तयार आहे. पाण्याला उकळी येते आहे तोपर्यंत त्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले ॲड करूयात. जिरं, तमालपत्र आणि दगडी फूल घेतलेलं आहे मी. आणि हे कोरडे मसाले त्यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला भरपूर सारं असं मीठसुद्धा ॲड करायचं आहे. आणि पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच त्यामध्ये भिजवलेला तांदूळ जो आहे ना, तो चाळणीच्या साहाय्याने काळजीपूर्वक आपल्याला थोडा थोडा करत ॲड करायचा आहे. आणि हे प्रोसेस करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ना, ती मोठीच ठेवायची आहे. 10 ते 15 मिनटं लागतात तांदूळ शिजायला. आणि 10 ते 15 मिनटानंतर ते सर्व तांदूळ चाळणीच्या साहाय्याने मी एका मोठ्या ताटलीत काढून घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला छान असं गार करून घ्यायचं आहे आणि तांदूळसुद्धा आपल्याला 80%च शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ आपलं शिजून तयार आहे आणि चिकनसुद्धा 80% आपलं शिजून तयार आहे.
आता हे शिजलेलं जे चिकन आहे ना ते मी एका भांड्यात काढून घेणार आहे, कारण की याच टोपामध्ये आपल्याला बिर्याणीला मस्तपैकी दम द्यायचा आहे. बिर्याणीला लेअरिंग करायची आहे, म्हणून त्याची तयारी बिर्याणी मसाला, तूप, तळलेला कांदा आणि बारीक कापलेला कोथिंबीर, पुदिना, तांदूळ शिजून तयार आहे 80%, तो सुद्धा इथे घेतलेला आहे आणि शिजलेलं चिकन. टोपामध्ये पहिल्यांदा मी तांदळाची लेयर देते. तांदळाची लेयर दिल्यानंतर थोडासा बारीक कापलेला कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे. चिकन मसाला म्हणजे जे चिकन शिजवून घेतलेलं आहे ना 80%, ते यामध्ये ॲड केलेलं आहे. पुन्हा तांदळाची लेयर, पुन्हा कोथिंबीर आणि पुदिना, थोडासा बिर्याणी मसाल्याची आपल्याला इथे अशी भुरभरून घ्यायची आहे बिर्याणी मसाला, आणि तूप यामध्ये ॲड करायचं आहे. पुन्हा इथे आपल्याला चिकनची लेयर द्यायची आहे, म्हणजे तीच लेयर आपल्याला रिपीट करायची आहे. तळलेला कांदासुद्धा ॲड केलेला आहे लेअरमध्ये. पुन्हा आपल्याला तिसरी लेयर रिपीट करायची आहे आणि ही शेवटची लेयर आहे. तर इथे आपली बिर्याणीला सर्व लेअरिंग देऊन झालेली आहे आणि शेवटचं म्हणजे इथे आपल्याला तूप ॲड करायचं आहे. किती छान दिसते ना, बघू शकता तुम्ही. मस्त कलरफुल वाटतं हे सर्व असं. आता बिर्याणीला दम द्यायचा आहे, म्हणून मी इथे कणिक मळून घेतलेलं आहे आणि मळलेलं जे कणिक आहे ना त्याची लेयर आपल्याला इथे टोपाच्या कडेला लावून घ्यायची आहे. आता बिर्याणीला लेअरिंग देताना कोण कोण कॉटनचा कपडासुद्धा वापरतं, जो तो आपापल्या हिशोबाने यामध्ये चेंजेस करू शकतं. बिर्याणीला दम देण्यासाठी पहिल्यांदा मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती टोप ठेवलेला आहे. 20 मिनिटानंतर इथे आपण बघू शकतो बिर्याणीला दम देऊन झालेला आहे आणि टोप थोडंसं गार झाल्यानंतर मी इथे झाकण उघडून घेतलेलं आहे. पिठाची लेयर काढून घ्यायची आहे साईडची. तर इथे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. चिकन दम बिर्याणी, तेही अगदी घरातल्या घरात, अगदी सोप्या पद्धतीने, कमीत कमी वेळेत आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये. बिर्याणीमध्ये कोण कोण ड्रायफ्रूट्स ॲड करतं, अजून बरंच काही ॲड करू शकतो. उकडलेली अंडीसुद्धा ॲड करतात कोण कोण. पण मी इथे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये प्रयत्न केलेला आहे चिकन बिर्याणी बनवण्याचा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा, आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे, आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. या तुम्ही पण चिकन बिर्याणी खायला. तुम्ही पण आहे ना अशी बिर्याणी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.